नमस्कार. सध्या थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि बरेच जणांना कंबरदुखी, गुडघेदुखी, हात, पाय आणि डोकेदुखीचा भयंकर त्रास व्हायला लागतो. अशा वेळेस शरीराला, हाडांना बळकटी येण्यासाठी इथं आपण आज बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू. तेही अगदी शुगर फ्री, कुठलाही गूळ, साखर न वापरता, कुठलाही पाक न करता अगदी सोप्या पद्धतीनं आपण इथं आज ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर साहित्य इथं आपल्याला घ्यायचं आहे 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम साजूक तूप, 50 ग्रॅम मगजबी, 50 ग्रॅम पांढरे तीळ, 50 ग्रॅम मनुके, 1 टेबलस्पून खसखस, 50 ग्रॅम पंपकिन सीड आणि 50 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा भाजलेला किस. नंतर आपण इथं 20 ग्रॅम पिस्ते घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अक्रोड वापरू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये मखाने पण वापरू शकता. आणखी हेल्दी लाडू बनतील. आणि त्याचबरोबर आपल्याला आता इथे 500 ग्रॅम आपण इथं खजूर घ्यायचा आहे. तर बिया काढून नंतर आपण आणखी ह्याच्यामध्ये थोडासा खजूर वाढवायचा आहे, म्हणजे बियाचं जे वजन आहे ते कमी होईल. आणि आणखी थोडासा आपण ह्याच्यामध्ये खजूर घातला की तो अर्धा किलो होईल. आपल्याला बरोबर इथे 1 किलो लाडू बनवायचे आहेत. तर सुरुवातीला थोडीशी पूर्वतयारी करून घेऊया. पिस्त्याची जे झाकणं असतात वरची, म्हणजे सालवरचे असतात, ते आपण काढून घेऊया आणि नंतर त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेऊया. म्हणजे जसे मिठाईच्या दुकानामध्ये ड्रायफ्रूट लाडू छान क्रंची असे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी ड्रायफ्रूट दिसतात, अशा पद्धतीनं मिक्सरवर बारीक न करता आपण असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तसेच आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचे आहेत. तर आता इथं बदाम आणि काजूचे पण मी तुकडे करून घेतले आहेत. आता कढई ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला सुरुवातीला तीळ भाजायचे आहेत. आता तीळ भाजत आले की आपण त्याच्यामध्ये खसखस घालायची आहे. तर खसखस पटकन अगदी काही 10-15 सेकंदातच खसखस भाजते, त्याच्यामुळे तीळ भाजत आले की खसखस टाकायची आणि त्याला व्यवस्थित भाजून काढायचं. नंतर आपण ह्याच्यामध्ये मगजबी भाजायचं आहे आणि त्याच्यातच पंपकिन सीड पण आपण भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे वेगवेगळं सर्व भेटत नसेल तर ऑनलाईन पण तुम्हाला मिक्स सीड म्हणून सर्व एकदम भेटतं, तर ते सुद्धा ऑनलाईन मागवून तुम्ही अशा प्रकारे लाडूमध्ये मिक्स करून लाडू बनवू शकता. आता आपण इथे सुकं खोबरं पण माझं नेहमी भाजलेलं असतं, तरी पण मी थोडंसं आणखी गरम करून घेतलेलं आहे. आता ड्रायफ्रूट भाजताना नेहमी कोरडं न भाजता थोडंसं तूप घालायचं आणि नंतर आपण ह्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे लाडू अगदी छान कुरकुरीत असे लागतात. म्हणजे ड्रायफ्रूटला कुठेही वास वगैरे लागत नाही आहे किंवा नरम पडत नाही आहेत. तर बदाम छान भाजून झाले की आपण लगेच आता त्याच्यामध्ये काजू भाजून घ्यायचे आहेत. तर काजूचे पण मी छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत आणि असे जर तुम्ही तुकडे करून घातले तर लाडूमध्ये छान ड्रायफ्रूट आहेत असं वाटतं आणि छोटी मुलंसुद्धा आवडीनं अगदी खातात. तर आता छान असं काजू वगैरे भाजत आले की आपण त्याच्यामध्ये मनुका पण छान अशा गरम करून घ्यायच्या आहेत. मनुक्यांना जास्त आपण असं तळून वगैरे घ्यायचं नाही आहे. आता व्यवस्थित ते काढून झालं की आपण इथे खजूर मिक्सरवर मी थोडासा फिरवून घेतला आहे आणि तो आता आपण छान असा तुपावर भाजून घ्यायचा आहे. तर खजूर असा थोडासा मिक्सरवर फिरवून घेतला तर देठाचा आणि बिया काढून खजूर आपण मिक्सरवर थोडासा फिरवला आहे, कारण लाडू छान असे वळतात आणि मिश्रण लाडूचं आहे ते छान असं तयार होतं. तुम्ही जर कट करून घेतला तर एकीकडे ड्रायफ्रूट होईल आणि एकीकडे खजूर, आणि ते कुठेतरी मग ड्रायफ्रूट पडायला लागतात. त्याच्यापेक्षा अशा पद्धतीनं तुम्ही इथं मिश्रण तयार करा. खजूर ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त वापरला तरी चालेल. आपल्याला बघू शकता इथं कुठेही पाक वगैरे बनवायचा नाही, अगदी शुगर फ्री लाडू आहे. त्याच्यामुळे डायबिटीजचे पेशंट, बीपीचे पेशंट अगदी आरामात हे लाडू खाऊ शकतात. आता आपण जे बाकीचं मिश्रण आहे ते आता भाजून ठेवलेलं व्यवस्थित थंड करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर खजूर आणखी गरमच आहे, तर त्याला असं व्यवस्थित असं उलटण्याने चमच्याने आपण मिक्स करून घेऊया. हाताने मिश्रण सर्व एकसारखं करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वेलची पावडर घालायची असेल तर वेलची पावडरसुद्धा घालू शकता, कारण तीळ खसखस घातलेली आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी खमंगपणा आहे. त्याचबरोबर खजूर आपण तुपामध्ये भाजलेले आहे, त्याच्यामुळे त्याची चव तर अगदी वेगळीच लागते. त्याच्यामुळे वेलची घातली नाही तरी चालेल, आवडत असेल तर वापरा. तर इथं बघू शकता आता मिश्रण व्यवस्थित असं हाताने आपण इथं तयार केलेलं आहे आणि मस्त असा लाडू वळत आहे. आणि असे हे लाडू तुम्ही लहान मुलांना, घरात कोणी वयोवृद्ध असतील त्यांना, किंवा तुम्ही स्वतःसुद्धा रोज हा थंडीच्या सीझनमध्ये लाडू खायचा आहे. अतिशय म्हणजे सर्व त्याच्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि विटॅमिन B12 सर्व काही ह्याच्यामध्ये पोषक घटक आहेत. त्याच्यामुळे रोज एक लाडू खाल्ला तर आपल्या शरीराची इम्युनिटी पॉवर वाढते. त्याचबरोबर वाताचे वगैरे अजिबात प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही आहेत. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याचशा प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागतो. त्याच्यामुळे असे हे लाडू जर खाल्ले तर शरीराला
ताकद भेटते, ऊर्जा भेटते. आणि मग असे हे लाडू तुम्ही नक्कीच करून ठेवा आणि घरातल्या प्रत्येकांना खाऊ घाला. त्याचबरोबर लाडू कसे वाटले, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.